नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर नवीन भरती सुरू झाली आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ अंतर्गत 24 अधिक पाहू शकता की 12 अशा 36 पदांकरता शिपाईची जी नवीन भरती प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे। तर याच्यामध्ये 36 पदांची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी, तर अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। तर यासाठी वेतन असणार आहे 16,000 पासून ते 52,400 पर्यंत। याचबरोबर येथे सगळ्यात महत्त्वाची बाब येथे देण्यात आली आहे की दिव्यांग कॅन्डिडेट जे आहेत तर यांच्यासाठी रीट याचिका क्रमांक दिलेली आहे। तर याच्या अंतर्गत एक पद 4% म्हणजे एक पद राखीव ठेवण्यात आले आहे। तर येथे पात्रता देण्यात आली आहे। सर्वप्रथम वयोमर्यादा इथे पाहू शकता। सर्व ओपन कॅटेगरीसाठी येथे वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे। अनुसूचित जाती जमाती किंवा रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत जे कॅन्डिडेट येतात यांच्यासाठी 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। त्यानंतर विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18 वर्ष किमान आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा येथे लागू नाही आहे। याचबरोबर इथे पाहू शकता की उमेदवार हा कमीत कमी 7वी उत्तीर्ण असला पाहिजे, मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणे आवश्यक आहे आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ आणि निर्व्यसनी कॅन्डिडेट असला पाहिजे। तर लक्षात घ्या, सर्वप्रथम उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवार करार करण्यास सक्षम असला पाहिजे आणि नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे। त्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा न्यायालयीन खटला झालेला नसावा। यावरून पाहू शकता की उमेदवाराला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा। त्यानंतर लहान कुटुंबाचे जे पालन आहे त्यांनी केलेलं असावं। 2 पेक्षा अधिक अपत्यांची संख्या नसावी। त्याचबरोबर पाहू शकता की उमेदवार हा सद्यस्थितीत न्यायालयीन शासकीय सेवेमध्ये असल्यास तिने विद्यमान कार्यालयाची पूर्व परवानगी घ्यावी आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून द्यावे। अशा उमेदवाराने नागपूर खंडपीठ प्रशासनाने निर्देशित केलेल्या प्रमाणे सदर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। तर लक्षात घ्या की येथे उमेदवारांची अल्पसूची म्हणजे सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म करायचा आहे। तर त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चाळणी लेखी परीक्षेसाठी शॉर्ट लिस्ट तयार करण्यात येणार आहे। तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ₹50 फक्त देऊन फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर पहिली शॉर्ट लिस्ट लागेल आणि त्यानंतर ज्यांची जी निवड होईल त्यांची शारीरिक क्षमता चाचणी किंवा आणि त्यानंतर लक्षात घ्या की ज्यांची निवड होईल त्यांची लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी, विशेष अर्हता चाचणी व तोंडी मुलाखत अशी परीक्षा घेतली जाणार आहे। तर लक्षात घ्या की अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे। अर्ज 18 तारखेपासून सुरू झालेले आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे। तर लक्षात घ्या की अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे। तर परीक्षा जी असणार आहे ती सर्वप्रथम शॉर्टलिस्ट केली जाईल। त्यानंतर चाळणी परीक्षा असणार आहे 30 गुणांची, कमीत कमी 15 गुण असणे आवश्यक आहे। त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणांची असेल आणि तोंडी मुलाखत एकूण 10 गुण असणार आहेत। तर अशा प्रकारे संपूर्ण PDF फाईल पाहून घ्यायची आहे आणि अर्ज करण्यासाठी लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे। तर ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी ₹50 शुल्क तुम्हाला जे SBI बँकेच्या जे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला SBI बँकेमधून भरायचं आहे। तर लिंक येथे देण्यात आली आहे, लिंकवर क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम येथे पेमेंट डिटेल, तर येथे तुम्हाला पद आल्याचं पाहायला मिळेल। तुमचं नाव, मधलं नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, आडनाव, त्यानंतर पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख आणि आधार कार्ड नंबर आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन फी येथे आल्याचं पाहायला मिळेल। रिमार्कमध्ये काही टाकायची गरज नाही आहे। त्यानंतर लक्षात घ्या की एंटर युअर डिटेल, इथे इंडिव्हिज्युअल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID आणि अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून कॅप्चा टाईप करायचा आहे आणि त्यानंतर येथे लक्षात घ्या कॅप्चा टाईप करून नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे। पुन्हा नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे। यानंतर पाहू शकता की नेट बँकिंग, कार्ड पेमेंट, त्याचबरोबर अदर पेमेंट मेथड याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता। त्यानंतर UPI जर असेल तर हा ऑप्शन येथे देण्यात आलेला आहे। तर येथे टाईम देखील देण्यात आलेला आहे, याच वेळेमध्ये तुम्ही करू शकता। तर क्लिक हिअर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर येथे QR कोडच्या माध्यमातून देखील तुम्ही पेमेंट करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला हे पेमेंट करून घ्यायचं आहे। पैसे पे केल्यानंतर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सक्सेसफुली कंप्लीटेड अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे फी भरल्याचा जो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि प्रकारे हे पेमेंट करून झाल्यानंतर पुन्हा या पेजवरती यायचं आहे आणि येथे रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम इथे ॲप्लिकेशन पोस्ट आल्याचं पाहायला मिळेल। त्यानंतर नेम या टॅबवर क्लिक करून तुम्हाला इथे पाहू शकता की श्रीमती, श्री यापैकी जो ऑप्शन आहे तो घ्यायचा आहे। तुमचं पहिलं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव न चुकता टाईप करायचं आहे। यानंतर तुमचा पोस्टल ॲड्रेस टाईप करायचा आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट, जिल्हा तुम्हाला येणाऱ्या यादीमधून निवडायचा आहे। जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा एरियाचा पिनकोड नंबर न चुकता टाईप करायचा आहे। यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करा, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि हा ईमेल ID टाईप करतोय, पुढे ईमेल
जीमेलचा पहिला ॲड्रेस आणि त्यानंतर पुढे gmail.com हा वेगवेगळा टाईप करायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर रेसिडेंट फोन नंबर आहे किंवा लँडलाईन जर असेल तर टाईप करू शकता, अन्यथा गरज नाही. जेंडर या टॅबवर क्लिक करून तुमचं जेंडर निवडायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन आल्याचं पाहायला मिळेल. पुन्हा तुम्हाला इथे पाहू शकता की कॅटेगरी डिटेल. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा आहे. धर्म निवडून झाल्यानंतर जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथे निवडायची आहे. कॅटेगरी निवडून झाल्यानंतर सबकास्ट जी कुठली आहे ती तुम्हाला पुढच्या कॉलममध्ये टाईप करायची आहे. यानंतर तुमची जन्मतारीख न चुकता टाईप करायची आहे. दिवस, महिना आणि वर्ष संपूर्ण माहिती टाईप केल्यानंतर इथे एज आल्याचं पाहायला मिळेल. जन्म ठिकाण टाईप करायचं आहे. मॅरिटल स्टेटस तर इथे मॅरिड, अनमॅरिड. जर मॅरिड असाल तर मुलांची संख्या तर संपूर्ण माहिती इथे टाईप करायची आहे. नसेल तर अनमॅरिड हा ऑप्शन घ्यायचा आहे. यानंतर पाहू शकता की शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये पाहू शकता की 7वी, 8वी, 9वी, 10वी याप्रमाणे शैक्षणिक पात्रता टाईप करायची आहे. तर यामध्ये स्ट्रीम जर असेल तर टाईप करा, अन्यथा गरज नाही आहे. त्यानंतर शाळेचं नाव किंवा बोर्ड, युनिव्हर्सिटी टाईप करू शकता. त्यानंतर पुढे कधी उत्तीर्ण झाला ती येणाऱ्या यादीमधून निवडायची आहे. एकूण किती गुणांची परीक्षा होती, किती गुण मिळाले आणि पर्सेंटेज इथे आपोआप आल्याचं पाहायला मिळतील आणि ग्रेड फर्स्ट, सेकंड आणि पास अशा प्रकारे तुम्हाला माहिती टाईप करायची आहे. अशा प्रकारे माहिती टाईप केल्यानंतर ॲड या टॅबवर क्लिक करून एकापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता तुम्ही ॲड करू शकता. 7वी, 8वी, 9वी, 10वी अशा प्रकारे तुम्हाला ही शैक्षणिक पात्रता ॲड करायची आहे आणि संपूर्ण डिटेल तुम्हाला भरायची आहे. ॲड या टॅबवर क्लिक करून एकापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता तुम्हाला ॲड करता येणार आहेत. यानंतर पाहू शकता की लक्षात घ्या की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? येस पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या भाषा येतात, मराठी असेल तर ठीक, हिंदी, इंग्लिश या भाषा तुम्हाला निवडायच्या आहेत. त्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही गव्हर्नमेंट अंतर्गत डिपार्टमेंटमध्ये काम करत आहात का? येस असेल तर तुम्हाला येस म्हणायचं, नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता की लक्षात घ्या की तुमचा एम्प्लॉयमेंट जिल्हा जो स्वयंरोजगार आहे यांच्या अंतर्गत नोंदणी केली असेल तर येस म्हणून एम्प्लॉयमेंट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, डेट त्यानंतर डिस्ट्रिक्ट संपूर्ण माहिती टाईप करायची नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता की तुमच्या अंतर्गत कुठला तुमच्या अंतर्गत कुठली केस वगैरे रेकॉर्ड पेंडिंग आहे का? असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या की तुमच्या अंतर्गत कुठली केस झाली होती का? तर येथे पण नो म्हणायचं आहे आणि त्यानंतर लक्षात घ्या की कुठली इन्क्वायरी वगैरे तुमच्या संदर्भात झाली होती का? तर येथे पण तुम्हाला नो ह्या सगळ्या ऑप्शनला नो म्हणायचं आणि खाली तुम्हाला तुमचा येथे पाहू शकता की 2 व्यक्ती जे आहेत तर यांच्याकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यायचं आहे. तरी तुम्ही 2 प्रतिष्ठित व्यक्तींचे ओळखीचे पुरावे देऊ शकता. याच्यामध्ये गावातील सरपंच असतील, पोलीस पाटील असतील किंवा प्रतिष्ठित व्यक्ती असतील तर त्यांचं नाव, हुद्दा म्हणजेच व्यवसाय, त्यानंतर मोबाईल नंबर आणि ॲड्रेस तर अशी संपूर्ण माहिती येथे टाईप करायची आहे. त्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही आता जे ₹50 पेमेंट केलं तर त्याची फी डिटेल तुम्हाला इथे टाईप करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी ई पेमेंट असल्याचं पाहायला मिळेल. SBI कलेक्ट रेफरन्स नंबर जो तुम्हाला रेफरन्स नंबर प्राप्त होईल तो इथे टाईप करायचा आहे. पेमेंट कधी केलं ते तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल टाईप करायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला इथे फोटो आहे तो अपलोड करायचा आहे. तर लक्षात घ्या फोटो आणि सही अपलोड करण्याची साईज देण्यात आलेली आहे. तर पासपोर्ट फोटो जो आहे त्याची साईज 3.5 सेमी गुणिले 4.5 सेमीमध्ये असली पाहिजे. 40 KBच्या आतमध्ये फोटोची साईज असली पाहिजे. याचबरोबर पाहू शकता की सहीची जी साईज देखील 3 सेमी गुणिले 2.5 सेमीमध्ये असली पाहिजे. तर अशा प्रकारे JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये सही आणि फोटो अपलोड करायचे आहे. तर कॅप्चा टाईप करून येथे दिलेला अंडरटेकिंग जो आहे डिक्लेरेशन तर इथे ॲग्री या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला सदरचा फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे सदरच्या भरती प्रक्रियेकरता तुम्हाला अर्ज करता येईल. यानंतर पहिली शॉर्टलिस्ट लागली जाईल आणि त्याच्यानंतरच परीक्षा शेड्यूल प्रसिद्ध केले जाणार आहे. तर अशा प्रकारे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाअंतर्गत जी शिपाई भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर याकरता पात्रता त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा.